कृषी सेवक भरतीची लवकरच जाहिरात अपेक्षित आहे आणि ही जाहिरात एमपीएससी पॅटर्न नुसार येणार आहे आणि याच एमपीएससी पॅटर्न नुसार तयारी करून घेण्यासाठी इग्नाइट अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे फ्री स्टडी मटेरियल। याच्यामध्ये आपण तुमच्यासाठी क्लास नोट्स देणार आहोत। शब्दात फ्री आहे म्हणून क्वालिटी कुठं कमी असेल किंवा काही द्यायचंय आणि काही ऍप मध्ये ठेवायचे असं काही नाही मित्रांनो, संपूर्णपणे हा कार्यक्रम मोफत असणार आहे। महाराष्ट्रात अशा पद्धतीचा पहिला एक अभिनव उपक्रम प्रथमच इग्नाइट अकॅडमी जे आहे तर ते राबवत आहे आणि याच्यासाठी नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर केला पाहिजे जे कोणी कृषी भरतीची तयारी करतात, कारण की त्यांना या क्लास नोटचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो होणार आहे। सर्वात आधी मी तुम्हाला आपल्या क्लास नोट्स दाखवतो, त्या कशा आहेत, कशा पद्धतीच्या आहेत आणि त्याच्यानंतर या तुम्ही डाउनलोड कशा करू शकतात आणि प्रिंट काढू शकतात का हे महत्त्वाचं आहे। तर याचं उत्तर आहे मित्रांनो, तुम्ही प्रिंट काढू शकतात, असं नाही की मोबाईल मध्येच बघता येईल तसं नाही, डाउनलोड करून डायरेक्ट झेरॉक्स दुकानावर जाऊन तुम्ही त्याच्या प्रिंट काढू शकतात। सर्व काही गोष्टी सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। बघा, सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या या क्लास नोट्स जे आहेत तर ते दाखवतो। आता कोणत्या कोणत्या क्लास नोट्स आहेत तुम्हाला ज्या मिळणार आहेत ते बघा। महाराष्ट्राचा इतिहास आहे, महाराष्ट्राचा भूगोल आहे, भारतीय अर्थव्यवस्था आहे, भारतीय राज्यव्यवस्था आहे, इग्नाइटची वार्षिकी पण जे आहे तर ते मिळणार आहे, ज्यात 1 जानेवारी 2025 ते 30 मार्च 2026 पर्यंतचं करंट आहे। बाकीचे करंट तुम्हाला पीडीएफ स्वरूपात मिळून जातील। बघा, फिजिक्स केमिस्ट्रीचं पुस्तक आहे आणि हे बायोलॉजीचं पुस्तक आहे। तर तुम्ही हे पाहिलं तर या सगळ्या क्लास नोट्स तुम्हाला ज्या आहे मिळतील त्या ऍक्च्युअल मध्ये कशा दिसतात दाखवणार। बघा, सगळ्यात आधी तुम्हाला करंट दाखवतो। बघा, या करंटची वार्षिकी आपली याच्यामध्ये 1 जानेवारी 2025 ते 31 मार्च 2026 पर्यंतच्या घडामोडी आहेत। म्हणजे हे प्रॉपर पुस्तकच आहे मित्रांनो आणि या पुस्तकाची डायरेक्टली सॉफ्ट कॉपी तुम्हाला इथं उपलब्ध करून दिलेली आहे। म्हणजे इथं प्रत्येक गोष्टी, फॉर एक्झाम्पल बघा, सिद्धारामय्या यांचा मुख्यमंत्री पदाचा काहीतरी विक्रम झालेला आहे, ते कर्नाटकच्या इतिहासात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषवणारे ठरलेले आहे। म्हणजे त्यांच्याविषयी माहिती, भारतातील सर्वाधिक जास्त काळ कोण मुख्यमंत्री ती पण इथं माहिती दिलेली आहे। बघा, हे पाडो मशीन आहे, हे पाडो मशीन नेमकं काय, बघा याचा हा लॉंग फॉर्म नेमकं कशा संदर्भात, ईव्हीएमचा वापर कधी, तुम्ही पाहिलं असेल शॉर्ट मध्ये दिलेली महत्वाची माहिती दिलेली आणि सगळी माहिती तुम्हाला इथं मिळते। पुढे हे बायोलॉजीच्या नोट्स बघा, तुम्ही या बायोलॉजीच्या नोट्स इथं पाहू शकतात। याच्यामध्ये आपण इंग्रजी शब्दांचाही वापर केलाय कारण की त्याच्यामध्ये इंग्रजी शब्द महत्वाचे असतात। बघा, इथं सेल थेअरी, हा म्हणजे सेल थेअरीवर प्रश्न बघा, आतापर्यंत कोणी कोणी सेल थेअरी म्हटली आणि काय मांडलेली, बघा याच्यावर प्रश्न येतात। कोणी कोणी सेल थेअरी, बघा हे महत्वाचे मुद्दे त्यांचे। प्रोकॅरियोटिक आणि ई कॅरियोटिक यांचा कधी कधी विचारलं जातं बघा ते प्रश्न, हे तुम्ही पाहू शकता। हे अशा पद्धतीने या प्रॉपर पद्धतीच्या या नोट्स तुम्ही जर पाहिले असतील म्हणजे क्लास नोट्सच खऱ्या अर्थाने, म्हणजे तुम्हाला काही नोट्स वगैरे काढण्याची गरज नाही, याच पुन्हा पुन्हा रिवाइज करायचंय, वाचायचंय। त्याच्यानंतर बघा, हे महाराष्ट्राचं जॉग्राफी, बघा याच्यावर प्रश्न असतो। बघा, हे क्षेत्रफळ किती आहे, किती भूभाग व्यापलेला आहे, याचं किती आहे, बघा प्रथम द्वितीय अक्षवृत्तीय विस्तार, रेखावृत्तीय विस्तार। तर हे अशा पद्धतीने तुम्ही जर पाहिलं मित्रांनो तर हे या नोट्स आहे। जॉग्राफी झालं, आता पुढचं काय आहे, महाराष्ट्राचा इतिहास। बघा, या इतिहास संदर्भात सगळ्या काही गोष्टी प्रॉपर एडिटिंग दिलेली, असं नाही की नोट्स द्यायचे आहेत म्हणून काही तयार करून टाकलं दिलं, तसं नाही। याचे प्रॉपर पुस्तक होतं, त्या पुस्तकाच्या पीडीएफच आम्ही तुमच्यासाठी जे आहे तर ते मोफत देत आहोत, कारण की तुमचा अभ्यास जो आहे तर तो झाला पाहिजे। हे मॅथ रिझनिंगचं पीवायक्यूचं पुस्तक आहे, 2025 ते 2011 टॉपिक वाईज पीवायक्यू आहे। आणि मॅथला काय करायचं, मॅथ रिझनिंगला हे पीवायक्यू घ्यायचे आणि कागदावर सॉल्व्ह करायचं। दररोज तुम्ही हे जे टॉपिक वाईज पीवायक्यू सॉल्व्ह केले तर याच्या बाहेर प्रश्न जातच नाही, फक्त संख्या जे आहेत तर त्यानंतर बदलत राहतात। बघा, या टॉपिक बघा, हे सगळं, या सगळ्या काही गोष्टी आहेत मित्रांनो। हे फिजिक्सचं पुस्तक असेल, बघा हे फिजिक्सचं पुस्तक आहे आपलं। तर अशा पद्धतीने या सगळ्या क्लास नोट जे आहेत तर ते आहेत। आता या डाउनलोड कशा करायच्या, मिळवायच्या कशा, याची प्रक्रिया आता व्यवस्थित पद्धतीने तुम्ही समजून घेतली पाहिजे। बघा, या अभ्यासक्रमानुसार पूर्व परीक्षेचं जे काय आहे, कारण की तुम्हाला पूर्व परीक्षा ही फार महत्वाची असते, बऱ्याच उमेदवारांना ते अवघड वाटते, तर त्याच्यासाठीच आपण हे सगळं करत आहोत। बघा, हे सगळं मोफत असणार आहे। सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं माहितीये का, प्ले स्टोर वरून इग्नाइट अकॅडमी हे ऍप डाउनलोड करावं लागणार आहे। हे ऍप डाउनलोड करावं लागणार आहे, त्याचे लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। कोणी म्हणेल सर माझ्याकडे ते iOS वगैरेला आहे, ते iOS ला चालतं, अरे सगळीकडे चालतं, iOS ला चालतं, कोणी म्हणेल लॅपटॉपला चालतं, कोणी म्हणेल टॅब आहे माझ्याकडे, कोणी म्हणेल पीसी आहे, अरे कुठेही सांगा तुम्ही, सगळीकडे आपलं जे आहे तर ते प्लॅटफॉर्म आहे। इग्नाइट अकॅडमीचं प्लॅटफॉर्म डाउनलोड करायचं, लॉग इन करायचं। लॉग इन केल्यानंतर पहिलं जे विचारतं कॅटेगरी सिलेक्ट कर, तर ही कॅटेगरी कृषीवाली सिलेक्ट करायची, कारण की आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रातले सगळे कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल असतात। कृषी कॅटेगरी सिलेक्ट केली, कृषी कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर बघा इथं तुम्हाला हे कोर्सेस वगैरे दिसतात।
मग इथं या कोर्सेसवरच जायचंय तुम्हाला. तुम्ही म्हणाला सर कोर्स कुठे विकत घ्यायला लावताय, थांबा मित्रांनो समजून घ्या. कोर्सेसमध्ये तुम्ही गेले, कोर्सेसवर जर क्लिक केलं त्याच्यानंतर बघा हा कृषी सेवक भरतीची मराठी मीडियमची बॅच आहे आणि ही कृषी सेवकची इंग्लिश मीडियमची बॅच आहे. आता या ज्या सगळ्या नोट्स आहेत मित्रांनो, या मराठी मीडियमच्याच नोट्स आहेत, या लक्षात घ्या. मराठीसाठी या सगळ्या नोट ज्या आहेत तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या. मग इथं तुम्ही क्लिक करायची या कोर्सेसवर. या कोर्सवर जर मी क्लिक केली तर लक्षात घ्या इथं बाय नावचं ऑप्शन येतं, बाय नावचं ऑप्शन येतं. मग तुम्ही म्हणाल सर तुम्ही विकत घ्यायला लावता. मित्रांनो विकत नाही घ्यायचं, बाय नाव नाही करायचे. ज्यांना बॅच जॉईन करायची असेल तर ते डायरेक्टली बाय नाव करू शकतात, ज्याच्यामध्ये लेक्चर्स असते. आपल्याला कुठं जायचं माहितीये का, या कंटेंट मध्ये जायचं. आपल्याला कुठं जायचंय, या कंटेंट मध्ये जायचंय, तिथं आपलं काम आहे. मग या कंटेंट वर क्लिक जर केलं, बघा पहिल्याच नावाला फोल्डर ठेवले एमपीएससी नोट्स, 8 फाईल्स आहेत. बघा येणाऱ्या कालावधीत आणखी काही फाईल्स अवेलेबल होतील तर त्या देखील तुम्हाला मिळून जातील. मग याच्यामध्ये बघा सायन्स, पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी, मॅथ, रिझनिंग, करंट असे सगळे सब्जेक्ट पाहायला मिळतील. मग त्यांच्यापैकी मी कोणती तरी एक पीडीएफ ओपन करेन. समजा मी पॉलिटी ओपन केली, इथं हे 3 रेषांचं दिसतं बघा, कधी दिसतं काहींना एकदम बारीक दिसत असेल तर हे 3 रेषा असतात इथं. याच्यावर क्लिक करायचं, वेगवेगळे ऑप्शन आहेत बघा, एक्सपोर्ट, डाउनलोड. बरेच उमेदवार डाउनलोड करतात, तर याच्यात डाउनलोड म्हणजे काय, मोबाईल मध्ये डाउनलोड होतं ते, फक्त ते ऍप मध्येच राहतं, तुम्हाला प्रिंट नाही करतात. तुम्हाला जर प्रिंट करायची असेल तर एक्सपोर्ट बटनवर क्लिक करायचं. कशावर करायचं, एक्सपोर्टवर तुम्हाला क्लिक करावं लागणार. एक्सपोर्टवर क्लिक केलं लगेच तुमच्या मोबाईलमध्ये मेसेज येतो असं बघा, नोटिफिकेशन ज्यांचं चालू असतं की हे डाउनलोड झालेलं आहे. एकदा हे डाउनलोड झालं मग झेरॉक्सवाल्याच्या दुकानावर जायचं आणि तिथून तुम्ही ह्या झेरॉक्स करून वाचू शकतात. ज्याला फक्त मोबाईलमध्ये वाचायचं असेल, ऍपमध्ये वाचायचं असेल, काय तुम्हाला करायचं असेल तर त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकतात. या नोट्स तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि तुम्हालाही आपला हा उपक्रम आवडला असेल, एकदा नोट्स बघा आणि माझी अशी विनंती असेल एकदा तुम्ही नोट्स बघा आणि त्याच्यानंतर कमेंट बॉक्समध्ये तुमची एक चांगली प्रतिक्रिया जी आहे तर ती नक्की द्या मित्रांनो. कारण की तुमच्या ह्या प्रतिक्रियांमुळेच आम्हाला एक प्रेरणा मिळत असते, ऊर्जा मिळत असते असे सगळे उपक्रम करण्यासाठी. तुमच्यापैकी बरेच उमेदवार म्हणतात की सर आम्हाला काहीतरी करू द्या, आम्ही गरजू विद्यार्थी आहोत, आमच्यापर्यंत देखील ही माहिती पोहोचू द्या. तर ही माहिती तुमच्यापर्यंत आता आलेली आहे. तुम्हाला त्या नोट्स बघायच्या आहेत आणि बघून तुम्ही डाउनलोड करून काम करू शकतात आणि एक चांगली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. ज्या उमेदवारांना पूर्णपणे लेक्चर्स आणि नोट्स अशी पूर्ण बॅचेस पाहिजे असेल तर त्यांच्यासाठी प्रिलिमची बॅच आपली सुरू झालेली आहे, लाईव्ह स्वरूपाची बॅच आहे. सध्या ही फक्त 2999 मध्येच तुम्हाला मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रात एकमेव कृषी सेवकसाठी इंग्लिश मीडियमची बॅच जी आहे तर ती इग्नाइट अकॅडमीने लॉन्च केलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला या प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये जे आहेत तर त्या बुक्स मिळतील. याच्यात जे काय असेल ते या प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये अशा पुस्तकं येतील. तर हे पुस्तकं तुम्हाला जे आहेत तर ते इंग्लिशवाल्या बॅचमध्ये जे आहेत तर ते मिळून जातील. हे सगळं करण्यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय आणि तिथून तुम्ही या बॅचेस, या नोट्स डाउनलोड करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.